स्पर्धा परीक्षांचे प्राध्यापक राजेंद्र चिंचोले यांचे लिखित स्पर्धा परीक्षा सारथी हे स्पर्धा परीक्षेचे सर्वकष माहितीकोश असलेले दीपस्तंभ प्रकाशन केंद्र व राज्य पातळीवरील विविध स्पर्धा परीक्षांचे माहिती असलेले पुस्तक नुकतेच राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आले। प्राध्यापक राजेंद्र चिंचोले यांचे आजही दैनिक लोकमत, सकाळ, पुण्यनगरी यासारख्या महत्त्वपूर्ण व लोकप्रिय वृत्तपत्रातून केंद्र व राज्य सरकारच्या स्पर्धा परीक्षांवर आधारित विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शनपर लेख असतात। परंतु दिनांक 2 एप्रिल 2022 शनिवार रोजी गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तापासून ध्येय न्यूज चॅनलवर ते स्वतः सखोल मार्गदर्शनपर माहिती देणार आहेत। एवढेच नव्हे तर ज्या ज्या परीक्षा व भरती निघेल त्यावेळी ते या संदर्भातही सतत ध्येय न्यूज चॅनलवर येणार आहेत। मग बघूया आज ते कोणत्या विषयावर सखोल मार्गदर्शन करणार आहेत। सोबतच आमच्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। नमस्कार विद्यार्थी, आज आपण नागरी सेवा पूर्व परीक्षा याची तयारी या विषयावर त्या ठिकाणी बोलणार आहोत। दरवर्षी केंद्रीय लोकसेवा आयोगाद्वारे अत्यंत मानाची, अत्यंत प्रतिष्ठेची, अत्यंत कठीण अशा प्रकारची जी काही स्पर्धा परीक्षा घेतली जात असते तर ती आहे नागरी सेवा परीक्षा। ही नागरी सेवा परीक्षा 3 टप्प्यात असते। त्यापैकी टप्पा क्रमांक 1 आहे नागरी सेवा पूर्व परीक्षा, दुसरा आहे नागरी सेवा मुख्य परीक्षा आणि तिसरा टप्पा आहे नागरी सेवेची मुलाखत। यात नागरी सेवा पूर्व परीक्षा हा या तिन्ही टप्प्यांमधला अत्यंत कठीण अशा प्रकारचा टप्पा हा त्या ठिकाणी आहे। नागरी सेवा परीक्षा हा अत्यंत कठीण म्हटला जातो त्यामागचं कारण असं की नागरी सेवा पूर्व परीक्षेला दरवर्षी भारतातनं साधारणतः 14 ते 15 लाख मुलं ही परीक्षेला बसत असतात आणि 14 ते 15 लाख मुलं जी काही परीक्षेला बसत आहेत आणि जागांची संख्या असते 700-800 ते जास्तीत जास्त 1000। दरवर्षी गेल्या 4-5 वर्षापासून 700-800 पदांसाठी ही नागरी सेवा परीक्षा घेण्यात आली। ज्यावेळेला 14 लाख मुलं बसत आहेत परीक्षेला आणि 700 ते 800 मुलं फक्त त्यापैकी उत्तीर्ण होत आहेत आणि त्यात पूर्व परीक्षेचा विचार केला आपण तर जितक्या जागा असतील त्याच्या साधारणतः 13 ते 14 पट मुलांना मुख्य परीक्षेला प्रवेश हा मिळतो। म्हणजे गेल्या जर आपण 4-5 वर्षाचा विचार केला तर साधारणतः 14 लाख मुलं ज्या वेळेला पूर्व परीक्षेला बसले त्यापैकी फक्त 10,000 मुलं, 14 लाख मुलांपैकी फक्त 10,000 मुलं म्हणजे 0.7% मुलं जी आहेत तर ती पूर्व परीक्षा उत्तीर्ण झाली। 14 लाख मुलांपैकी त्या ठिकाणी 13,90,000 मुलं ही अनुत्तीर्ण झाली, त्यांनी 10,000 मुलं फक्त उत्तीर्ण झालेली आहेत। याचा अर्थ या स्पर्धा परीक्षेतला नागरी सेवा परीक्षेतला अत्यंत कठीण अशा प्रकारचा जो काही टप्पा आहे तर तो नागरी सेवा पूर्व परीक्षा। नागरी सेवा पूर्व परीक्षा टप्पा मी कठीण म्हटलं त्यामागचं कारण देखील आणखीन असं आहे की 2016 पासनं त्यातल्या 2018 पासनं या परीक्षेच्या काठिण्य पातळीमध्ये सातत्याने त्या ठिकाणी बदल होतोय। जरी यात अभ्यासक्रमामध्ये इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, विज्ञान, तंत्रज्ञान, चालू घडामोडी, पर्यावरण यासारखे विषय असतील तरी देखील या अभ्यासक्रमाला कोणत्याही प्रकारच्या मर्यादा या त्या ठिकाणी नाही। अगदी म्हणजे तुम्हाला 100 जर प्रश्न जनरल स्टडीजचे जर विचारात घेतले नागरी सेवा पूर्व परीक्षेच्या तर त्यातील 10 प्रश्नांची उत्तरं तुम्हाला परीक्षेनंतर महिनाभरात सुद्धा गुगलसुद्धा उत्तर देत नाही, गुगलसुद्धा त्या उत्तरामध्ये कन्फ्यूज असतो। तर अशा प्रकारचं त्या ठिकाणी ती परीक्षा असते आणि त्यामुळे ती अत्यंत कठीण समजली जाते। जी काही नागरी सेवा परीक्षा आहे याच्या कटाबद्दल मी तुमच्याशी नंतर चर्चा करतो। आधी आपण नागरी सेवा पूर्व परीक्षा जी आहे या वर्षीची जी नागरी सेवा पूर्व परीक्षा आहे तर ती 5 जून 2022 रविवार रोजी होणार आहे। भारतातल्या एकूण 72 केंद्रांवर ही पूर्व परीक्षा होणार आहे। यात आपल्या महाराष्ट्रात जे काही पूर्व परीक्षेला नागरी सेवेचे केंद्र आहेत तर त्यात नागपूर, औरंगाबाद,
नाशिक, पुणे, मुंबई आणि नवी मुंबई ही त्या ठिकाणी केंद्र आहे. या नागरी सेवा पूर्व परीक्षेचा जर आपण विचार केला तर या नागरी सेवा पूर्व परीक्षेला एकूण 400 गुण आहेत आणि 2 पेपर्स असतात. नागरी सेवा पूर्व परीक्षा ही पूर्णपणे ऑब्जेक्टिव्ह स्वरूपाची MCQ स्वरूपाची त्या ठिकाणी आहे. त्यात तुम्हाला 2 पेपर्स आहेत. त्यातला पेपर क्रमांक 1 जो आहे तर तो आहे जनरल स्टडीज, सामान्य अध्ययन, जो 100 प्रश्नांचा आणि 200 गुणांचा आहे. आणि पेपर क्रमांक 2 जो आहे तर तो आहे CSAT, आणि या CSAT नावाचा पेपर हा 80 प्रश्नांचा आणि 200 गुणांचा आहे. नागरी सेवा परीक्षेचा पेपर क्रमांक 1 हा त्या ठिकाणी मेरिट ठरवतो. म्हणजे जी 14 लाख मुलं परीक्षेला बसणार आहेत त्यापैकी पुढची 10,000, 12,000, 14,000 जी काही मुलं, आता यावर्षी पदसंख्या 1011 आहे. यावर्षी 2022ला नागरी सेवा परीक्षा 2022ला खूप जास्त जागा, म्हणजे 1011 जागांच्या पदभरतीसाठी यावर्षीची नागरी सेवा परीक्षा होती. म्हणजे साधारणतः 14,000 मुलं जी आहेत तर यावर्षी त्या परीक्षेत उत्तीर्ण होणार आहे. म्हणजे जर 14 लाख मुलं प्रविष्ट झाले त्यापैकी 14,000 म्हणजे 1%, म्हणजे यावर्षीचा सक्सेस रेशो हा दरवर्षीपेक्षा जास्त असणार आहे, कारण की जागांची संख्या जास्त आहे. मग हे 14,000 मुलं जी मुख्य परीक्षेला जाणार ती कोणती हे ठरवणारा जो काही घटक आहे तर तो आहे सामान्य अध्ययन पेपर क्रमांक 1, जनरल स्टडीज पेपर 1, जो 100 प्रश्नांचा आणि 200 गुणांचा आहे. जर आपण सामान्य अध्ययन पेपर क्रमांक 1 याचा विचार केला तर याच्यामध्ये त्या ठिकाणी इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, विज्ञान, तंत्रज्ञान, चालू घडामोडी, पर्यावरण यासारखे विषयांचा समावेश हा त्या ठिकाणी आहे. भारतीय संस्कृतीचा समावेश देखील त्यात आहे. नक्की कोणत्या विषयाला किती प्रश्न अशा प्रकारचं प्लॅनिंग हे त्या ठिकाणी ठरलेलं नसतं. अगदी इतिहासाला 20-22 प्रश्न असू शकतात, तर भूगोलाला 5-6 प्रश्न असू शकतात. प्रश्न संख्या जी आहे कोणत्या विषयाला किती हे निश्चित नाही. अभ्यासक्रम निश्चित नाही. अभ्यासक्रम अत्यंत अमर्यादित ठिकाणी आहे. तुम्ही वेगळ्या प्रकारची रेफरन्स पुस्तकं जरी वापरलीत तरी देखील तुम्हाला त्यातली बऱ्याचशा प्रश्नांची उत्तरं परीक्षा झाल्यानंतर महिनाभरात सापडणार नाही. तर आपण जर नागरी सेवा पूर्व परीक्षा पेपर क्रमांक 1 चा विचार केला, ही 100 प्रश्नांसाठी 200 गुणांसाठी आहे. प्रत्येक बरोबरच्या प्रश्नाला 2 गुण मिळणार आहेत. तुम्ही जर उत्तर सोडवलं नाही, म्हणजे त्या प्रश्न सोडवला नाही, अनअटेम्प्ट ठेवला, तुमचे गुण वजा होणार नाहीत. पण तुमचा प्रश्नाचं उत्तर चुकलं किंवा OMR शीटवर त्या ठिकाणी तुम्हाला एकच उत्तर, 4 पैकी 1 पर्याय निवडायचा आहे. तुम्ही एकाच्या ऐवजी 2 ठिकाणी जर तुम्ही खुणा केल्या, 2 ठिकाणी डार्क केलं, 2 गोल केले, तर त्यांचे जे गुण आहेत तर ते वजा होणार आहेत. प्रत्येक चुकीच्या उत्तराला किंवा एकापेक्षा जास्त गोल जर केले तर त्याला 2/3 गुण जे आहेत तर ते वजा होतील. उदाहरणार्थ एखाद्या विद्यार्थ्याने 100 प्रश्न जी आहेत तर ती 100चे 100 प्रश्न सोडवले नागरी सेवा पूर्व परीक्षा पेपर क्रमांक 1ला. त्यात त्याची 60 प्रश्नांची उत्तरं बरोबर आली आणि 40 प्रश्नांची उत्तरही चुकलेत, तर 60 प्रश्नांच्या प्रत्येक बरोबरच्या उत्तराला 2 गुण म्हणजे 120 गुण, आणि 40 प्रश्न त्याचे 2/3 म्हणजे 80/3 इतके गुण जे आहेत, म्हणजे साधा 26.66 गुण जे आहेत तर ते त्या 120 मधनं वजा होतील. म्हणजे त्या विद्यार्थ्याचं मेरिट 93.34 वगैरे असं काहीतरी. त्यामुळे नागरी सेवा परीक्षेचा पेपर सोडवताना आपलं उत्तर चुकणार नाही याची काळजी ही आपल्याला घ्यायची आहे. जर आपण नागरी सेवा परीक्षेचा पेपर क्रमांक 2 हा विचारात घेतला, तो आहे CSAT, जो 80 प्रश्नांचा आणि 200 गुणांचा आहे. CSAT या पेपरचे गुणवत्ता यादीत कुठेच विचारात घेतली जात नाही. हे महत्वाचं आहे. तुम्हाला CSAT या पेपरमध्ये 200 पैकी फक्त 66 म्हणजे 33% मार्क्स
आणि फक्त 66 मार्क मिळवायचे आहेत. अगदी मी सहजपणे मला सांगून गेलो आणि सोपं पण वाटतं आपला की 33% मार्क मिळवणं काय कठीण आहे. 200 पैकी 66 मार्क्स. पण विद्यार्थी मित्रांनो, 2019, 2020 आणि 2021च्या UPSCच्या नागरी सेवा पूर्व परीक्षेमध्ये बरेचसे विद्यार्थी ज्यांना पेपर क्रमांक 1 मध्ये अत्यंत चांगले गुण मिळाले, त्यांना पेपर क्रमांक 2 मध्ये 66 गुण मिळाले नाहीत म्हणून ते अनुत्तीर्ण झाले. ज्या विद्यार्थ्यांना पेपर क्रमांक 2 मध्ये 66 गुण मिळणार नाहीत ते विद्यार्थी मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरणार नाहीत. म्हणजे एखाद्या विद्यार्थ्याला समजा नागरी सेवा पूर्व परीक्षेत पहिल्या पेपरला 200 पैकी 200 मार्क मिळाले आणि पेपर क्रमांक 2 ला फक्त 65 मार्क मिळाले, एका मार्काने त्याचं मेरिट गेलं, तरी देखील तो अनुत्तीर्ण समजला जाईल. त्यामुळे जितका पेपर क्रमांक 1 जनरल स्टडीज 1 हा महत्त्वाचा आहे, तितकाच महत्त्वाचा CSAT पेपर त्या ठिकाणी आहे. तर तुम्हाला 66 मार्क मिळवायचे. तुम्हाला 200 पैकी 200 मार्क मिळवले ते मेरिटमध्ये पकडले जाणार नाहीत. तुम्हाला किमान 66 मार्क मिळवायचे आहेत. तुमचं मेरिट ठरवेल जनरल स्टडीज पेपर क्रमांक 1. मग जर आपण गेल्या 2016 पासून जर UPSCच्या नागरी सेवा परीक्षेचा पेपर क्रमांक 1चा ट्रेंड जर विचारात घेतला तर 2016ला कट ऑफ होता 116 गुण. 2017ला तो कट ऑफ 105.5 गुण. 2018ला 98 गुण. 2019ला 98 गुण. 2020ला 92.5 साधारणतः. आणि 2021ची जी परीक्षा झाली तर ती 90 ते 92च्या दरम्यान कट ऑफ गेलेला आहे. म्हणजे 2016 पासून सातत्याने कट ऑफ जो आहे तर तो कमी होतोय. याचा अर्थ असा की जनरल स्टडीज पेपर 1 याची काठिण्य पातळी UPSC ही सातत्याने त्या ठिकाणी वाढवत आहे. 2020चा जो काही निकाल लागला तर त्या परीक्षेबद्दल मी तुम्हाला सांगतो. या 10 प्रश्नांची उत्तर अशी होती की भारतातील जेवढी काही UPSCची नामांकित क्लासेस आहेत त्या सगळ्यांचे किमान 10 प्रश्नांची उत्तरं चुकलेली होती त्यांच्या आन्सर किमान. म्हणजे 10 प्रश्नांच्या उत्तरामध्ये व्हेरिएशन होतं. त्यामुळे जनरल स्टडीज पेपर 1 हा अत्यंत महत्त्वाचा आहे. यात तुम्ही NCERTच्या पुस्तकांचा अभ्यास करण्याच्या सोबत त्या ठिकाणी गुगलच्या माध्यमातून विकिपीडिया, गुगलचा मोठ्या प्रमाणात वापर करायचा आहे. द हिंदू या पेपरचा मोठ्या प्रमाणात वापर करायचा आहे. इतिहास NCERT जे आहे, NCERTची सगळ्या विषयांची पुस्तकं वाचत असताना त्यासोबत इतिहासासाठी स्पेक्ट्रम, इतिहासासाठी बिपिनचंद्रांचं पुस्तक, भूगोलासाठी GC लिऑंग यांचं पुस्तक, भूगोलासाठी माजिद हुसेन यांचं पुस्तक, पॉलिटीसाठी लक्ष्मीकांत यांचं पुस्तक. त्यानंतर जर इकॉनॉमीचा विचार केला तर इकॉनॉमिक्समध्ये रमेश सिंग यांचं पुस्तक. त्यानंतर एन्व्हायरमेंटचा विचार केला आपण तर यामध्ये शंकर आयरच्या नोट्स, त्यानंतर मृणालच्या नोट्स, NIOSच्या नोट्स. नंतर जर आपण इंडियन आर्ट कल्चर याचा विचार केला तर सिंगानिया यांचं पुस्तक, तामिळनाडूचं आर्ट अँड कल्चर यांचं NCERTचं पुस्तक, त्यासोबत इकॉनॉमिक सर्वे ऑफ इंडिया आणि न्यूजपेपर्स द हिंदू असेल, इंडियन एक्सप्रेस असेल, PIB सोर्स असेल किंवा टाइम्स ऑफ इंडिया असेल. तर अशा प्रकारची जी काही वृत्तपत्रं आहेत तर ती तुम्हाला त्या ठिकाणी वाचायची आहेत आणि गुगलच्या माध्यमातून, विकिपीडियाच्या माध्यमातून तुम्हाला सखोल अभ्यास करायचा आहे. कारण नागरी सेवा पूर्व परीक्षेच्या अभ्यासक्रमाला मर्यादा ही त्या ठिकाणी नाही. तर नागरी सेवा पूर्व परीक्षा ही 5 जून 2022 या दिवशी त्या ठिकाणी होत आहे आणि या परीक्षेसाठी म्हणून तुम्हाला त्या ठिकाणी हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.